हॅलो एव्हरीवन. आज आपण जाणून घ्या ब्रेस्ट फिडिंगचे फायदे म्हणजे ब्रेस्ट फिडिंगचे बेनिफिट्स काय काय असतात ते. ब्रेस्ट फिडिंग केल्यामुळे बाळाला तर खूप जास्त फायदा होतोच, त्याचबरोबर आईला सुद्धा खूप फायदा होतोच. ब्रेस्ट फिडिंग केल्यामुळे आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग, ओव्हॅरियन कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या अंडाशयाचा जो कर्करोग असतो तो, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आफ्टर डिलिव्हरी नंतर वेट लॉस म्हणजे वजन कमी होण्यास पण खूप मदत होते. सध्या 1 ते 7 ऑगस्ट या दरम्यान जागतिक ब्रेस्ट फिडिंग अवेअरनेस हे करण्यात आलंय. आता भरपूर चर्चेमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आहे, भरपूर सेलिब्रिटींचा वगैरे तुम्ही ऐकलं असेल, आणि बऱ्याच जणांनी कॅन्सर कशामुळे होतो, त्यावर काय काय उपाय केले जातात, हे असे बरेच आपण सर्चिंगमध्ये पाहिलं असेल. पण तुम्हाला माहिती आहे का ह्याच्यातलं मूळ कारण काय असू शकतं की ब्रेस्ट फिडिंग प्रॉपर ब्रेस्ट फिडिंग केली आफ्टर डिलिव्हरी तर तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागचे खूप चान्सेस कमी होतात. आपली रेग्युलर MC असते म्हणजे रेग्युलर आपली पाळी असते, काय होतं त्यावेळेस काय होतं आपले ना हार्मोन इन्क्रीज होतात, म्हणजे असामान्य पेशी जे असतात ना ते आपल्या ब्रेस्टच्या इन्क्रीज होतात, आणि त्या काय होतात ते इन्क्रीज होतात आणि त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. जर आपण आफ्टर डिलिव्हरी जर प्रॉपर ब्रेस्ट फिडिंग जर वगैरे केली तर ज्या असामान्य पेशी आपल्या वाढलेल्या असतात त्या काय होतात अकुंचित पावतात, म्हणजे त्या अशा श्रिंक होतात, आणि त्या ठिकाणी काय होतं त्यांची जागा काय घेतात, जे दूध प्रोव्हाइड करतं पेशी म्हणजेच फॅट पेशी ज्या असतात त्या त्यांची जागा घेतात व त्या अकुंचित होतात, त्यामुळे आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कमी होऊ शकतो. तसेच जर ओव्हॅरियन कॅन्सर होण्याची शक्यता पण कमी होऊ शकते. काय होतं आपलं जेव्हा आफ्टर डिलिव्हरी काय होतं इस्ट्रोजन हार्मोन जास्त सिक्रेट होतात, म्हणजे वाढ त्यांची जास्त होते. जर आपण ब्रेस्ट फिडिंग रेग्युलर जर केली तर आपल्याला इस्ट्रोजन हार्मोन हे कमी होण्यास, त्यांची वाढ कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपल्याला ओव्हॅरियन कॅन्सर म्हणजेच गर्भाच्या अंडाशयाचा कॅन्सर चे पण धोके कमी होऊ शकतात. जर तुम्ही नियमित ब्रेस्ट फिडिंग 6 मंथ जर करत असाल बाळाला तर तुम्हाला 5% हे कॅन्सर होण्यापासून वाचवू शकतं. जर त्यावर अधिक जर तुम्ही फिडिंग करत असाल तर बाळाला तर तुम्हाला नाही का 20% कॅन्सर होण्याचे चान्सेस हे कमी होऊ शकतात. तर आपण डिप्रेशनमध्ये जातो, ते डिप्रेशन सुद्धा कमी होऊ शकतं ब्रेस्ट फिडिंगमुळे. परत डायबेटिक टाईप 2 हे सुद्धा कमी होऊ शकतं, व बोन डेन्सिटी सुद्धा आपल्या बॉडीची वाढते. त्यामुळे जर न्यूली मॉम असेल तर नक्की तुम्ही माझा व्हिडिओ वॉच करा, आणि थँक्यू फॉर द वॉचिंग व्हिडिओ, आणि लाईक करा आणि शेअर करा.